जय भीम भावानो. महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणतात व इथे अनेक धर्माचे लोक राहतात, अनेक जातीचे लोक राहतात, सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येकच जाती धर्मामध्ये चांगल्या किंवा वाईट प्रकारचे दोन्ही लोक राहतात. जे लोक समता, न्याय, बंधुता या गोष्टीवर विश्वास ठेवतात, या मूल्यांवर विश्वास ठेवतात, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांच्यावर विश्वास ठेवतात. आणि जे समता, बंधुत्व व स्वातंत्र्य या गोष्टी या मूल्यांवर विश्वास ठेवत नाहीत, ते मनवादी वृत्तीचे लोक असतात. मराठा समाजाचे असो की इतर समाजाचे किंवा इतर जातीचे लोक असो किंवा इतर धर्माचे लोक असो, जे उच्च शिक्षित आहेत, जे खरंच शिक्षण घेतलेले आहे, त्यांनी ते समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य या मूल्यांवर विश्वास ठेवतात. आणि त्याच कारणामुळे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो किंवा महात्मा फुले, शाहू महाराज इत्यादी जे समतावादी नेते आहेत भारतातले, त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या कार्यांना मान सन्मान देतात. ते पण घरी बसून नाही, तर ते आपली सन्मान व्यक्त करतात जाहीररित्या. सोशल मीडिया असो किंवा भीमजयंती असो किंवा अन्य कुठले कार्यक्रम असो, त्यामध्ये ते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी व समता, न्याय, बंधुता या गोष्टींवर ते बोलत राहतात. परंतु त्यांच्या समाजातले, त्यांच्या जातीतले काही मनवादी वृत्तीचे लोक त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात. परंतु हे बांधव त्यांच्या आव्हानांना न जुमानता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. असाच एक प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमजयंती काढून घडलेला आहे मित्रांनो, एका महाराष्ट्राच्या गावात. तिथं वंजारी समाजाचे लोक राहतात, त्या गावामध्ये मराठी समाजाचे लोक राहतात व अनेक 2-4 दुसऱ्या जाती राहतात. परंतु बौद्ध बांधव तिथं एक पण घर नाही मित्रांनो. तरी पण तिथल्या मराठा बांधवांनी, तिथल्या अनेक इतर जातींनी, लोकांनी मिळून भीमजयंती काढलेली आहे. तसं पाहता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पुऱ्या विश्वामध्ये साजरी केली जाते. आणि आपल्याला आतापर्यंत असं वाटायचं की फक्त बौद्ध समाजच ही जयंती मोठ्या उत्सवात साजरी करतो. परंतु आता या गोष्टीला बाजूला सारून मराठा समाजातील काही तरुणांनी, काही व्यक्तींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं समर्थन करतात आणि त्यांच्या कर्तृत्वाचं समर्थन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान देतात. या गोष्टीमुळं आता त्या भीमजयंतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी एक पोस्टर लावलं होतं. ज्या पोस्टरमध्ये असं लिहिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या एका समाजाचे नाहीत, ते सर्वांचेच आहेत. सदरील भीमजयंती ही चारमोशी तालुक्यातील लखनपूर बोरी येथे बौद्ध समाजाने एकही घर नसताना दुसऱ्यांदा विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 144वी जयंती काढली होती. त्यांनी पुढे असा संकल्प घेतला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही दरवर्षी काढू व सामाजिक सलोखा व एकोपा आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करते म्हणून असं नाही, तर इथे महात्मा फुले, रयतेचे राजे, शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा जयंती ते दरवर्षी सर्व समाजातील सर्व लोक एक मिळून मिसळून ही जयंती काढतात व सभोवतालच्या गावाला एकोपा कसा निर्माण होईल याची प्रेरणा देतात. तसेच या जयंत्यामध्ये ते स्पर्धा पण ठेवतात आणि जे कोणी हे स्पर्धा जिंकतात त्यांसाठी ते संविधान हे पुस्तक वाचण्यासाठी देतात, वाटप करतात व त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य मिरवणूक काढतात किंवा शिवाजी महाराजांचा भव्य रथ काढतात. असे बरेचसे देखावे पण ते या जयंत्यांमध्ये दाखवित असतात. खरंच पाहता हे गाव खरंच आदर्श आहे, जिथं समता, न्याय, बंधुता या गोष्टीवर विश्वास ठेवला जातो आणि त्यानुसार आपलं जीवन जगण्याचा प्रेरणा ते लोकांना देतात किंवा आपलं रोजचं जीवन समता, बंधुता, न्याय या तत्वावर ते जगतात. असं आदर्श गाव महाराष्ट्रामध्ये काय, भारतामध्ये काय, संपूर्ण जगामध्ये असं समता, न्याय, बंधुतावर आपल्या अशा मूल्यावर जगणारं गाव प्रत्येक देशामध्ये पाहिजे. परंतु काही लोक असे नसतात, जे की मागचीच एक घटना आहे मित्रांनो, त्या घटनेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये दगडफेक करण्यात आली होती. या लोकांनी पण या समाजाच्या, या गावातील लोकांच्या विचारांची प्रेरणा घेऊन तसं वागलं पाहिजे. परंतु हे मनवादी काही लोक ते तसं करीत नाहीत. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, अशा जयंत्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजानं करायला पाहिजे की नाही? मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.